नमस्ते बालमित्रांनो, शिक्षा इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत। गोष्टीचे नाव आहे हुशार कावळा। चला तर मग गोष्ट ऐकूया। एके दिवशी ऊन खूपच कडाडले होते। अशा दुपारच्या उन्हात एक कावळा पाणी शोधण्यासाठी जंगलात फिरत होता, परंतु त्याला पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही। तहानलेला आणि दमलेला कावळा एका झाडाच्या फांदीवर बसला। फांदीवर बसल्यावर त्याने वळून पाहिले तर त्याला एक मोठे मातीचे भांडे दिसले। तहानलेला कावळा माठाच्या दिशेने उडाला। त्याला माठाच्या तळाशी पाणी दिसले। कावळा माठाच्या कडेवर बसला आणि त्याने आपली चोच पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला। पाणी तळाला होते, चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती। आता काय करावे अशा विचारात कावळा पडला। माठाच्या कडेवर बसून इकडे तिकडे पाहत असताना कावळ्याला आजूबाजूला छोटे छोटे दगड पडलेले दिसले। कावळ्याला कल्पना सुचली। त्याने ते छोटे छोटे दगड एक एक करून माठात टाकायला सुरुवात केली। पाण्याची पातळी वाढत आहे असे कावळ्याच्या लक्षात आले। हळूहळू कावळ्याने दगडांची संख्या वाढवत नेली। थोड्या वेळातच कावळ्याला हव्या त्या पातळीपर्यंत पाणी आले। कावळ्याची तहान भागली। तहान भागताच कावळा आनंदाने उडून गेला। तात्पर्य: योग्य विचार करून आणि कठोर परिश्रम करून आपण कोणत्याही कठीण समस्येवर उपाय शोधू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद, भेटूया पुन्हा।